किराणा चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आपली आजची रेसिपी आहे सोप्या पद्धतीचे डाळ आणि भात। तर मी डाळ लावलेली आहे कुकरला। व्हिडिओ काढताना घरात कोणीच नव्हतं म्हणून व्हिडिओ नाही काढला। तर हे बघा डाळ टाकली मी कुकरला शिजायला। आता डाळ शिजून झाल्यावर मी डायरेक्ट फोडणी पण देते। तुम्हाला नक्कीच दाखवते मी माझ्या सोप्या पद्धतीची डाळ भात कसं बनवते। भात तर माहितीच आहे सगळ्यांना, भात फक्त शिजू घालायचा असतो, पण मी डाळीचं सांगते आहे ना। प्रज्ञा पळाला आली बॅडमिंटन खेळायला। कधी बहिणीनं भावानं झाले का तुमचे जेवण? आमचे जेवण नाही झाले, आमचा स्वयंपाकच नाही झाला। आज खूप उशिरा उठले सगळेजण म्हणून लेट झाला। तर आता मी तुम्हाला दाखवते डाळ भात कसा बनवायचा। बनव पहिलं। आता वाजलेत किती पाय तुला? रोज 2-2, 3-3 वाजा लागले जेवण करायला। संध्याकाळचे 10-10, 11-11 जेवण करायला वाजा लागले। कुठं 11 वाजते मग आता विचार बरं बहिणी भावांना, ते तुझा व्हिडिओ बघत ना, लाईव्ह व्हिडिओ बघत तुझा सगळा। हा नाही हो बहिणीनं भावनं तसं काय नाही, मी लवकर जेवण बनवते, पण आता कसं कटाळा पण येतो ना मला कधी कधी, म्हणून उशिरा बनवते। आणि आज खरोखर सगळे खूप उशिरा उठते त्याच्यामुळे बरं। तर आज बघू अर्चनाची डाळ तडका कशी देणार आहे। अर्चना डाळ तडका बनवणार, डाळ तडका बनवणारच ना? किती डाळ? हो ना, डाळ तडका त्यालाच म्हणतात। डाळ तडका तिखट असतो आणि लाल पण असते डाळ, वेगवेगळ्या प्रकारची असते। कोणी लाल, कोणी पिवळी डाळ बनवते, पण दादूला लालच डाळ, पिवळी डाळ आवडते म्हणून तीच करणार। बरं चल ठीक आहे, मग बघू अर्चनाची आता सध्या डाळ शिजते, बघू डाळ झाल्यावर है ना। डाळ बनवताना बरं चल, झाल्यावर नाही। अर्चना डाळ झाली हे बघा बहिणींनो, डाळ आपली शिजून झालेली आहे एकदम छान पैकी। आता मी ह्याला चांगली अशी हातून घेते। आता मीठ टाकते, हळद टाकली मी आधीच, मीठ टाकते थोडं चवीनुसार। हे बघा हे लसूण, कोथिंबीर, कढीपत्ते हे सगळे आता मी तेलामध्ये टाकणार आहे। आता आपण तेल टाकून घेऊ टोपामध्ये। हे बघा जेवढा आपल्याला लागतं तेवढं तेल टाकून घेऊ। डाळीला जास्त तेल लागत नाही म्हणून मी थोडंच टाकलंय। चहा पण बनवलाय। अरे वा, बरं तू होता मला चहा करता करता एकटीच पिते चहा। मी पिलो चहा। 4 मिरच्या घेतल्यात, मिरच्या पण टाकते, जास्त फिकी डाळ छान नाही लागत। मिरच्या कुठं? मी याला उभं चिरते। मिरच्या दाखव। उभ्या चिरते मी मिरच्या, अशा चिरून घ्या तुम्ही पण उभ्या। उभ्या मिरच्या टाकल्या तर मीडियम तिखट होईल का? मीडियम नाही, चव लागते जरा। तर बघा बहिणीनो भावांनो, मी सगळं तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे। लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, जिरे, मोहरी। आता मी याच्यामध्ये टाकणार आहे डाळ, म्हणजे डाळाचा तडका तयार। त्याला चांगलं फ्राय करून घेते आधी। आता मी याच्यात टाकते ही डाळ आहे बघा। हे बघा ही डाळ शिजलेली आहे आपली, शिजली ना? हा। तर मी आता ही डाळ टाकते टोपात। तर बहिणींनो आपली डाळ टाकलेली आहे फोड। आता मी बनवते भात। तर दाखवू आता आपला डाळ भात झाल्यावर। हो हे बघू शकता तुम्ही डाळ। तर आता भेटू आपण डाळ भात झाल्यावर। चला झाली अर्चनाची डाळ भात। हे बघा इकडं डाळ, हे इकडं बघा भात। झाला आपला डाळ भात। या जेवायला। हे इकडं भात गरम आहे, आता दिसतंय का? गरम आहे एकदम। हे बघा हे भात आणि ही इकडं डाळ। हे बघा दिसली दिसली। आता पोरं गेलेत बाहेर, तर घेतो आम्ही जेवण करून। दादू आणि प्रज्ञा आल्यावर जेवतो। तुम्ही पण जेवण करून घ्या, ज्यांनी जेवण नसेल केले त्यांनी। डाळ तडका अर्चना कसा आहे नक्की सांगा। नाही हो, साधी डाळ। बरं साधी डाळ आहे। चला साधी डाळ आहे, डाळ तडका पण दाखवी नाही करते वेळेस। तर हे बघा दादू आणि प्रज्ञा आले, आता जेवा लागले दोघ जण। हे बघा इकडं, ए डाळ भात कसं झालं प्रज्ञा? खरं दादू डाळ भात कसं झालं रे? इकडं बोलून सांग ना। चांगला झालाय। तर चला आपला डाळ भात खूप खरोखर छान झाला होता। तुम्ही नक्की प्रयत्न करा। तर चला ठेवतो आता।